काँग्रेसच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरती आंदोलन आहे ते केलेलं आहे, कारण इंधनाचे दर आहेत ते प्रचंड वाढलेले आहेत। आज काँग्रेसच्या वतीनं सगळ्या पेट्रोल पंपांवरती आंदोलन केलेलं आहे। काय आपली मागणी असणार आहे सरकारकडे? नाही, मागणी काही नाही, सरकारनं डोळे उघडावेत आणि जनतेच्या व्यथा बघाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे। कारण की ज्यावेळी क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी सरकारनं त्याचा इफेक्ट दिला नाही। आता जागतिक परिस्थिती, युद्ध हे कारण सांगून पुन्हा लोकांच्यावरच भार टाकायचं काम या ठिकाणी चालू आहे। त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे। पण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे काँग्रेस हे जाणून बुजून पेट्रोल पंपांवरती रांगा लावत आहेत नागरिकांच्या। माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना फोडण्यासाठी जसं रात्री रूप बदलून जात होते तसं रात्री एकदा फिरून बघावं, त्यांनी रूप बदलून प्रत्येक पंपावर जावं आणि मग लोकांच्या व्यथा आणि कुठं पेट्रोल आहे डिझेल नाही हे त्यांना कळेल। काँग्रेसला याच्यामध्ये राजकारण करायची गरज वाटते? नाही, लोकांच्या बाजूने आम्ही उतरलो तर त्याला राजकारण कसं म्हणताय? लोकांच्या व्यथा आहेत, लोक अडचणीत आहेत, तर लोकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, याला राजकारण ते म्हणत असतील तर मग ज्यावेळी दरवाढीच्या विरोधात तुम्ही ज्यावेळी आंदोलनं केली ते पण राजकारण होतं का? जी लोकांची व्यथा आहे, लोक अडचणीत आहेत, आज त्यांना आधार देणं ही काँग्रेसची संस्कृती आहे। मंत्रिमंडळातील वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी मतं आहेत ती या निमित्तानं पाहायला मिळत आहेत। नाही, 100% आहे। तिकडं छगन भुजबळ साहेब म्हणतात 1 महिन्याचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे, मुख्यमंत्री म्हणतात भरपूर आहे, भरपूर कुठं आहे माहीत नाही। मला वाटतंय जसा डाटा क्लाउडवर ठेवला जातो दिसत नाही, तसं हे पेट्रोल आणि डिझेल ठेवलंय का कुठं जे दिसत नाही, असं आम्हाला शंका यायला लागलेली आहे। खरं तर या सगळ्याच्या निमित्तानं पुढची भूमिका काय असणार आहे? कारण जर आमचं म्हणणं हेच आहे की लोकांनी देखील आम्ही एक QR कोड स्कॅन करायला दिलेला आहे, लोकांनी त्याच्यावर त्याचा पिटिशन फाईल करा, त्याचा विरोध करा अशी आम्ही लोकांना विनंती करतोय। परंतु हे सरकार किती ऐकते आम्हाला माहीत नाही, कारण की वेगवेगळ्या माध्यमातून फक्त निवडणुका जिंकणे याच्या पलीकडे लोकहिताचे निर्णय या सरकारमधून होतील आला अपेक्षा नाही, म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय। तर आपण बघितलं की या ठिकाणी जर सरकारमधले नेते म्हणत असतील की हे काँग्रेस जाणून बुजून रांगा लावत असतील तर त्यांनी मध्यरात्री असेल, दिवसा असेल, या ठिकाणी येऊन बघावं, पेट्रोल पंपांवरची काय परिस्थिती आहे ते देखील बघावं, असं देखील मत या ठिकाणी सतेज पाटील यांनी व्यक्त केलं। विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर।